माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये मार्केटची चाल कशा पद्धतीने असू शकते, म्हणजे हे जे काही टेरिफ वॉर ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे सध्या जर पाहिलं तर ग्लोबल मार्केट जवळजवळ 2-2.5 पॉईंट म्हणजे टोटल 2 दिवसामध्ये जवळजवळ 10%चा फॉल डाऊनमध्ये पाहिलेला आहे। तेवढाच 12-13% काहीतरी आपण नॅसडॅकमध्ये आहे, S&P डाऊन आहे, युरोपियन मार्केट डाऊन आहे सगळे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता ज्याने सगळ्यांची धाकधूक वाढवलेली आहे किंवा ज्यांच्याकडे कॉल कॅरी फॉरवर्ड असतील किंवा इतरही काही स्टॉक असतील वगैरे वगैरे, त्यांना सगळ्यांना ज्याने सगळ्यात जास्त भीती घातलेली आहे ती आहे सध्याला गिफ्ट निफ्टी। आणि ती गिफ्ट निफ्टी सध्याला जवळजवळ 600 पॉईंट निगेटिव्ह ट्रेड करत आहे। म्हणजे काही काही ठिकाणी तुम्हाला 800 दाखवत असेल, 900 दाखवत असेल, परंतु जो फ्युचर आपला क्लोजिंग आहे तो 900च्या आसपास आहे आणि 960 वगैरे। आणि आत्ता गिफ्ट निफ्टी जिथे आहे ती आहे 343, म्हणजे 600 पॉईंटचा फॉल आपण गिफ्ट निफ्टीमध्ये पाहतोय। आता खरंच तेवढं गॅपडाऊन ओपनिंग होऊ शकतं का? आणि ते गॅपडाऊन ओपनिंग झाल्याच्या नंतर उद्यासाठी आपण 2 याच्यामध्ये डिवाइड करूयात हा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट हाफमध्ये पाहूयात की वीकली काय आपलं ॲनालिसिस असलं पाहिजे किंवा वीकली आपला काय स्टान्स असला पाहिजे मार्केटवरती, कशा पद्धतीने आपण याला रिॲक्ट करणं गरजेचं आहे। मग इथे सेलिंगमध्ये चांगला प्रॉफिट बनू शकतो, बाईंगमध्ये चांगला प्रॉफिट बनू शकतो किंवा काय संधी मिळतील हे आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहूयात। आणि सेकंड उद्यासाठी खास करून काय आपलं ॲनालिसिस असलं पाहिजे किंवा उद्या आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये कामकाज केलं पाहिजे यावरती आपण थोडा फोकस करू। आपण नॉर्मली वीकली डेलीचे व्हिडिओ वेगळे असतात, परंतु जास्त काही नाही आहे सध्याला, कारण का जर 600 पॉईंटचं गॅपडाऊन आता दाखवत आहे, एवढ्या मोठ्या गॅपडाऊनला तुम्ही कसल्याही पद्धतीचं ॲनालिसिस करून जाऊ शकत नाही। आता सगळा फोकस कशावरती असला पाहिजे, उद्या ओपनिंग नंतर काय करता येईल आणि ते ओपनिंग आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे आणि त्याच्यानंतर आपल्या कशा पद्धतीची त्याच्यावरती रिॲक्शन असली पाहिजे हे आपल्याला ठरवून जावं लागणार आहे। म्हणून आपण याच व्हिडिओमध्ये दोन्ही, आणि खूप मोठा व्हिडिओ नसेल, नॉर्मली वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ आपला 14-15 मिनिटाचा असतो, मी अगदी 8 ते 10 मिनिटामध्ये हे कन्क्लूड करण्याचा प्रयत्न करणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं वीकलीवरती आपला काय अप्रोच असला पाहिजे, त्या अगोदर जे काही चालू आहे ना ग्लोबल मार्केटमध्ये ते समजून घेणं गरजेचं आहे। पहा, ट्रम्प आता एक जे मीम आहे ना ते तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल, परेश रावल सरांचं ते मीम आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतात मुझे गुस्सा बहुत जल्दी आता है लेकिन थंडा भी उतने जल्दी हो जाता है। ज्यावेळेस समोरचं कॅरेक्टर म्हणतं, अगदी ती परिस्थिती आहे ट्रम्प तात्यांची। म्हणजे ट्रम्प तात्या अनसन काही पण बोलून जातात, अगदी काही वाटेल ते स्टेटमेंट देतात, हे होतं। आणि त्यांना ज्यावेळेस दिसतं की त्याचं रिपरकशन कशा पद्धतीने येत आहेत, तर त्यांचा बऱ्याच अंशी त्यांचा जर इतिहास पाहिला तर ते त्याच्यापासून घुमजाव करण्यातही वेळ घालवत नाही। म्हणजे पहिली शक्यता जी आहे ना ती काय आहे, कदाचित हे जे टेरिफ त्यांनी सुरू केलेलं आहे ना, त्यांनी फक्त टेस्टिंग द वॉटर आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीने होऊ शकतं आणि याच्यामध्ये काही सूट अगदीच त्यांना मागे घेता येणार नाही, परंतु मग वेगवेगळ्या कारणांनी सूट देणं हे सुरू होऊ शकतं। आणि जर हे या आठवड्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं ना, तर मार्केटमध्ये जेवढा फॉल आलेला आहे आणि त्याचं कारणही सांगतो मी पुढे, तेवढाच बाउन्स बॅक सुद्धा अपेक्षित आहे। आता हे झालं ग्लोबल मार्केटचं, म्हणजे चायनाने ज्या पद्धतीने। आता सगळ्यात मोठी भीती काय आहे की यांनी टेरिफ लावलं आहे, ट्रम्प तात्याने जे करायचं ते करून बसलेले आहेत, पण आता याच्या अगेन्स्टमध्ये ज्या काही स्टेटमेंट येत आहेत, म्हणजे चायना असेल, जपान असेल किंवा युरोपियन युनियन आहे, कॅनडा आहे वगैरे वगैरे, मेक्सिको आहेत, या देशांनी जर जास्त हार्श स्टेटमेंट देणं सुरू केलं आणि हे वाढलं तर आणि तरच आपण फॉल पाहू शकतो। हे लक्षात घ्या, जरी 600 पॉईंटचं गॅपडाऊन दिसत असलं तर मी ओव्हरऑल पुढचा 1-2 आठवड्यांसाठी हे स्टेटमेंट सांगतोय की जर बाकीच्यांनी काही हार्श स्टेटमेंट दिले किंवा याच पद्धतीने वेगवेगळे टेरिफ लावणं किंवा काही केलं ना, तर आणि तरच आपल्याला मोठा फॉल पाहायला मिळेल। म्हणजे जे काही तुम्ही ऐकता ना, कालच्यापासून कोविड आहे, 2008 आहे, हे रिपीट होऊ शकतं, तर याची शक्यता नाही आहे कुठपर्यंत, जोपर्यंत बाकीचे देश काही वेगळं पाऊल उचलण्याचा विचार करत नाही तोपर्यंत। जर त्यांनी उचलण्याचा विचार केला आणि काही झालं तर मात्र मग आपल्याला याच्यापेक्षाही वर्स कंडिशन होताना पाहायला मिळू शकते, पण सध्या ती सिच्युएशन नाही आहे। आता हे झाल्या 2 गोष्टी। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्या देशाशी संबंधित आहे, जर तुम्ही ओव्हरऑल टेरिफचा विचार केला तर आपल्याला 26%, 27 कुठे आहे, 26 कुठे आहे, पण 26%चा टेरिफ आहे। आपण 52% लावतो, आपण आपल्याला 26% आहे। त्यामधूनही सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, फार्माला एक्झम्पशन आहे। आणि दुसरं महत्त्वाचं जे टेक्स्टाईल आहे, व्हेनेझुएला असेल किंवा बांगलादेश असेल, यांच्यावरती जास्त टेरिफ लागल्यामुळे आपल्या टेक्स्टाईल जे आहे ना त्याला फायदा होताना पाहायला मिळतो। ऑटोवरती ही कदाचित त्यांचं जे काही हे ट्रम्प त्यांचं जे काही हार्श स्टेटमेंट आहे ते थोडे मीडियम होण्याचे किंवा मवळ होण्याचा चान्स आहे। फक्त राहतो प्रश्न IT चा आणि बाकीच्या देशांना। आता सध्याला आपल्या जर इकॉनॉमीवरती ओव्हरऑल इम्पॅक्ट पाहिला तर फक्त 0.3% आहे। म्हणजे लाँग रनमध्ये पाहायचं झालं तर हे भारतासाठी कमीत कमी भारतासाठी बेनिफिशियल ठरू शकतं जर हे असंच होत राहिलं, कारण का चायनावरती सगळ्यात जास्त आहे आणि आपला जो रायवल आहे ना तो खऱ्या अर्थाने चायना आहे। म्हणजे आज ॲनालिसिस सोडून आपण बाकीच्या गोष्टींची का चर्चा करतोय, कारण का जे काही फिअर आहे मार्केटमध्ये 2 गोष्टींवरती जास्त ट्रेड होतो। एक पहिलं तुम्ही जे आहे ना ते ॲनालिसिस ही एक वेगळा प्रांत झाला, पण यानंतरच्या ज्या 2 गोष्टी आहेत ना त्या तुमच्या ॲनालिसिसला जुमानतच नाही, काहीच नाही। ती आहे न्यूजचा भाग। त्यामध्ये काय आहे, एक आहे एक्साइटमेंट आणि दुसरे आहे फेअर। एक्साइटमेंट
एक्साइटमेंटमध्ये एवढं काही फरक पडत नाही. हां, एक्साइटमेंटमध्ये बाईंग थोडंफार होतं, मार्केट एका जागेवरती जाऊन थांबतं कारण का बाईंग कॅपॅसिटी कमी असते. पण फिअर ही अशी गोष्ट आहे म्हणजे त्या भीतीमुळे काय होतं, मार्केट एकदा पडायला लागलं ना खूप मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये जे नवीन ट्रेडर आहेत किंवा स्मॉल कॅपिटलवाले आहेत ना ते पूर्ण बाहेर पडतात फक्त या भीतीमुळे. आणि मग मार्केटमध्ये या पद्धतीची रिकव्हरी बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याला हा फॅक्टर खूप हवी आहे मार्केटवरती. आणि हेच जर तुम्हाला मध्ये कुठे होताना पाहायला मिळालं असतं ना, म्हणजे मंगळवारी वगैरे झालं असतं आणि मग तुमच्याकडे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 ट्रेडिंग सेशन राहिले असते ना, तर एवढा इम्पॅक्ट आला नसता. पण काय होतं, ह्याच्या 2 दिवस आहेत ना सुट्टीचे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या चर्चा होऊन जातात आणि हे सध्याला जे दिसते ना तुम्हाला 600 पॉईंटचा फॉल आणि सगळीकडे मार्केटमध्ये निगेटिव्ह गोष्टी, मी हे सांगतो याचा अर्थ उद्याच मार्केटवरती येईल अशी अपेक्षा आहे मला, असं अजिबात नाही आहे. पण जेवढी भीतीदायक परिस्थिती आहे ना तेवढं घाबरण्याचं कारण सध्या नक्कीच नाही आहे, हे मी पुन्हा एकदा सांगतो. आता टेक्निकल गोष्टींकडे जाऊया. हे याच्यावरती एक फोकस करा, इंडियाला खरंच फायदा होऊ शकतो. म्हणजे एक डीप बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये खरं तर बाईंगची संधी उपलब्ध होईल. हां, आता याचा अर्थ असा नाही की उद्या गॅप डाऊन झाला आणि तुम्ही लगेच बाईंग करत सुटलात. स्टॉक असेल, चांगले स्टॉक निवडा, नक्की संधी मिळेल. ज्यांना इथे संधी मिळालेली नाही आहे किंवा इलेक्शनला इथे संधी मिळालेली नाही आहे ना, त्यांना इथे चांगली संधी मिळू शकते. फक्त तुम्हाला सेक्टर आणि स्टॉक चांगले निवडावे लागणार आहे. आता फक्त आणि फक्त या आठवड्यासाठी जर तुम्हाला याच्यावरती डिटेल ॲनालिसिस पाहिजे असेल, म्हणजे काय होऊ शकतं खरंच, टेरिफचा जेवढं दाखवलं जाते तेवढं इम्पॅक्ट पडू शकतो का ग्लोबल मार्केटवरती आणि ग्लोबल मार्केट व्यतिरिक्त भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो, किती पॉझिटिव्ह गोष्टी आहेत याच्यामध्ये आणि किती निगेटिव्ह गोष्टी आहेत, याच्यावरती जर डिटेल ॲनालिसिस हवा असेल तर नक्कीच असं कमेंटमध्ये कळवा. शक्यतो व्हिडिओ येणार नाही कारण मला ते एडिटिंग वगैरे ते जास्त काही वेळ नाही माझ्याकडे त्याच्यासाठी. तर आपण लाईव्ह मार्केटमध्ये त्याच्यावरती एखादी चर्चा घेण्याचा प्रयत्न करूयात, लाईव्ह येऊन एखादं सेशन घेऊयात आणि मग तिथे जे सेक्टर वाईज आहे त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो आणि आपल्याला काय कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो यावरती आपण नक्की चर्चा करूयात. बरं, आता टेक्निकली पाहायचं झालं, पण पहिलेच सांगितलेलं आहे की एवढ्या मोठ्या फॉलनंतर खरं तर टेक्निकल तेवढं इम्पॉर्टंट नसतं, पण विकली ॲनालिसिससाठी ते इम्पॉर्टंट असणार आहे. कसं, आता जरी 600 पॉईंट दाखवत असलं ना, मे बी माझं चुकीचंही होऊ शकतं, पण मला वाटत नाही की उद्या 600 पॉईंट एवढं गॅप डाऊन होईल. आणि जरी झालं तरी पहिल्या 5 मिनिटामध्येच कदाचित आपल्याला 100-200 पॉईंटची रिकव्हरी पाहायला मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग आता उद्यासाठी जी इम्पॉर्टंट लेवल आहे, अगोदर मी विकलीवरती चर्चा करतो हे लक्षात ठेवा, मी डेलीचं सांगतो पुन्हा. तर विकलीची जी महत्त्वाची लेवल आहे ना ती आहे 22,520. जर उद्या आपण 22,520 डिफेंड करण्यात यशस्वी झालो कोणत्याही कंडिशनमध्ये, म्हणजे याच्या खाली गॅप डाऊन होऊन वरती येऊ द्यात किंवा वरती ओपन होऊन, गॅप डाऊनच होणार आहे आता, याच्यावरतीच ओपन होऊन खाली जाऊन पुन्हा वरती येऊ द्यात, पण जर क्लोजिंग बेसिसवरती उद्या आपण 22,520 डिफेंड करण्यात यशस्वी झालो तर कदाचित हा आपला बॉटम असू शकतो. या आठवड्यासाठीचा हा जो आहे ना, या आठवड्याचा म्हणण्यापेक्षा तर मार्केटचाच बॉटम, मी जी कंडिशन सांगितली की बाकीच्या देशांनी काही वेडवाकडं केलं नाही, तर हा बॉटम बनताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग जर मार्केट खाली जाऊन वरती आलं 520 डिफेंड करतं आहे तर एक बाईंगची चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे बनू शकते. त्यानंतर जे टार्गेट असेल ते 22,800 आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी मी एकदा लेवल सांगतो त्यानंतर सांगतो, 22,800 असेल आणि त्यानंतर आहे 23,050 आणि फायनल टार्गेट या आठवड्याचं शक्यतो 23,150 ते 23,200च्या मध्ये असू शकतं. मोठ्या गॅपडाऊन नंतरचं सांगतो मी, जर उद्या मोठं गॅपडाऊन झालं तर या पद्धतीने. आत्ता काही दिवसांपूर्वी मी एक चार्ट शेअर केला, म्हणजे हा टॉप ज्यावेळेस बनला ना त्यावेळेस एक चार्ट शेअर केला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला. तिथे मी हे एक्सप्लेन केलेलं होतं की या पद्धतीने एक फॉर्मेशन बनताना मला दिसतंय. तर ते हे फॉर्मेशन काय होतं, याला हेड अँड शोल्डर पॅटर्न जे म्हणतो ना आपण, खरं तर पहिलं जो सपोर्ट होता तो मला अपेक्षित येत होता आणि दुसरा आहे तो आहे 22,800च्या आसपास. पण फक्त आता काय झालं, या न्यूजमुळे कदाचित तो अजून थोडा खाली जाऊ शकतो. मी अजूनही त्या व्ह्यूवरती माझ्या कायम आहे, म्हणून मी हे सांगतोय. हां, आता वर्स्ट केस काय आहे, जर उद्या 22,520 डिफेंड झालं नाही क्लोजिंग बेसिसवरती तर अजून एक चान्स आहे, तो म्हणजे मंगळवारचा. कारण का उद्या या फेअर फॅक्टरमध्ये कदाचित खाली जाऊ शकतं. जर मंगळवारी मार्केट, म्हणजे सपोज एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, 22,500च्या खालीच उद्या क्लोजिंग झालं, समजा आपण असं पकडूयात की 22,400 झालं, हां 22,360च्या खाली झालं तर वर्स्ट आहे आणि मग तिथून फॉलोच पाहायला मिळू शकतो. पण 22,400ला जर आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळतं आणि मंगळवारी इमिजिएट फर्स्ट हाफमध्ये मार्केट वरती येते 22,520च्या, तरीही ते चालून जाऊ शकतं ह्या आठवड्यासाठी, हे लक्षात ठेवा. पण 22,520च्या खाली जो इम्पॉर्टंट सपोर्ट येतोय, जी लेवल येते ती आहे 22,360. मोठी नाही आहे परंतु तीच महत्त्वाची आहे. हां, 22,360 जर ओपन ब्रेक झालं ना तर कदाचित मग जो मागचा लो बनलेला आहे 21,960च्या आसपास तो सुद्धा डिफेंड होणार नाही. मग आपण 21,800 आहे आणि 21,200च्या दिशेने प्रवास करणार आहे. मी आत्ता त्या लेवल याच्यासाठी डिस्कस करत नाही किंवा टार्गेट म्हणून सांगत नाही आहेत, कारण का जर उद्या मार्केट याच्या खाली क्लोज झालं तर मी उद्याचा जो डेली ॲनालिसिसचा व्हिडिओ येईल ना त्यामध्ये या कोणत्या लेवल ओपन होऊ शकतात हे सांगणार आहे. उद्यासाठी महत्त्वाची लेवल आहे 22,360 आणि 22,520 उद्या आणि मंगळवारसाठी. या दोन लेवल ज्या आहेत ना त्या मंगळवारपर्यंत डिफेंड होणं गरजेचं आहे, कारण
उद्या फेअर फॅक्टरमध्ये कदाचित एखादा वीक याच्या खाली जाऊ शकतो, म्हणून मी मंगळवारपर्यंत जर या लेवल डिफेंड झाल्या तर नक्कीच बॉटम बनून आपण अपसाईडलाच जाताना पाहू शकतो. जर ह्या लेवल ब्रेक झाल्या तर मग आपण ज्या डाऊन साईडच्या लेवल आहेत 22,000 जो की हा रिसेंट लो बनलेला आहे तो ब्रेक होताना पाहायला मिळू शकतो. त्यानंतर 21,800 आहे आणि मध्ये 21,500 आहेत, परंतु आपण मग 21,200 ही लेवल ओपन होऊ शकते. आणि पाठीमागे मी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी डिस्कस केलेली आहे ना ती 20,500 आता उगाच भीतीसाठी नको त्या लेवल, मी त्या लेवल उद्या किंवा परवा तुम्हाला याच्यामध्ये सांगून देईल. आता उद्या फक्त जर उद्याच्या दिवसापुरता विचार करायचा झाला तर तुम्ही कशा पद्धतीने कामकाज करू शकता हे लक्षात घ्या. आत्ता जिथे आपण आहोत खरं तर 15 मिनिटाची टाईम फ्रेम लावून काही उपयोग नाही आहे. आपण 1 तासाची टाईम फ्रेमवरती पाहूयात. हां, जर उद्या आपण 22,500च्या आसपास ओपन होते, लक्षात घ्या, जर 22,500च्या आसपास ओपन होतं या झोनमध्ये कुठेही आपण ओपन होतं आणि फर्स्ट कॅन्डलच आपली 22,520च्या वरती निघते ना, तर एक 200 पॉईंटची कमीत कमी 150 पॉईंट पकडून चला, 150 पॉईंटची अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. मग जो काही लो बनेल पहिल्या कॅन्डलचा त्याचा तुम्ही स्टॉप लॉस लावून एक चांगली अपसाईडसाठीचा ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त SL स्ट्रिक्ट ठेवा. हां, जर याच्या वरतीच ओपन होतं आहे तर एखादी प्राईस ॲक्शन बनवू द्यात आणि मग ट्राय करा. किंवा दुसरं पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने ट्राय करू शकता, जर मोठं गॅप डाऊन होतं, हे खूप वेळा सांगितलं, तर फर्स्ट जी हाईप असते ना ती सेलिंगसाठी यूज करा. फक्त इथे काहीतरी प्राईस ॲक्शन बनवू द्यात आणि मग सेल करा. किंवा अजून एक 3 कंडिशन आहेत उद्या. फर्स्ट काय झालं आहे, तुम्ही गॅप डाऊन ओपन होतं आहे 520च्या वरती, डेफिनेटली बाईंग पोझिशन. किंवा वरती येतं आहे फर्स्ट हाईक ही सेलसाठी यूज करा. किंवा दुसरं काय कंडिशन असू शकते, मार्केट नॉर्मली या पद्धतीने ओपन होऊन वरती येऊ शकतं आणि जर हा लो ब्रेक झाला, लक्षात घ्या, तर मग मोठ्या फॉलसाठी आपण तयार होऊ शकतो. इथे बरेच जण भितात की आता झालं आहे सगळं, नको सेलिंग करायला. तर या पद्धतीने 3 कंडिशन उद्यासाठी बनवू शकतात. तुम्ही तिन्ही कंडिशनचा फायदा करून घेऊ शकता. फक्त उद्या क्वांटिटी कमी ठेवून ट्रेड करा. व्होलेटाईल मार्केट खूप असू शकतं, कारण का या 2-3 दिवसामध्ये मार्केटमध्ये जर काही वाढलं नसेल तर ही विक्स हा खूप वाढताना, अमेरिकन मार्केटमध्ये जर जवळजवळ 50% वाढताना पाहायला मिळालेलं आहे. इंडियन मार्केटची ही सेम परिस्थिती तुम्हाला उद्या पाहायला मिळू शकते. त्यामुळे व्हिडिओ थोडा पुन्हा एकदा मोठा होत चालला आहे, म्हणून मी अगदी शॉर्टमध्ये सांगतो. निफ्टीमध्ये कितीही फॉल जरी दिसत असला ना तरी बँक निफ्टी मात्र होल्ड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पाठीमागे सांगितलं बँक निफ्टीमध्ये चांगली कंडिशन आहे, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये तेवढं पॅनिक येईल याची शक्यता कमी आहे. तर ही आत्ता 51,500 आहोत ना आपण, तर 50,800वरती फोकस करा. 50,800च्या आसपास जर ओपन होतं आहे आणि एखादा डबल बॉटम असेल किंवा एखादी हॅमर कॅन्डल किंवा जसं निफ्टीमध्ये सांगितलं तसं स्ट्रक्चर बनत असेल ना, तर 50,800 किंवा मॅक्सिमम 50,500पर्यंत एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. वाटलं तर मी ओपनिंग नंतर त्या लेवल आपल्या टेलिग्राम चॅनलला मेन्शन करेन. बरं, अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये सांगायचं राहून गेलं, जो फॉल अमेरिकन मार्केटमध्ये आहे किंवा युरोपियन मार्केटमध्ये, खरं तर हा फक्त टेरिफमुळे नाही आहे. याच्याकडे टेरिफच्या नावाखाली बऱ्याच कानाडोळं होते किंवा आपलं दुर्लक्ष होतं आहे. तर हा फॉल आहे ना त्याच्या पाठीमागे दुसरं महत्त्वाचं कारण आहे रेट कट. ट्रम्पला ही अपेक्षा होती की याच्यानंतर रेट कट केलं जाईल, परंतु त्याला ते जे काही फेडचे चेअरमन आहेत त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे आणि त्याचा जास्त इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळाला आहे. आणि त्यांचा स्टान्स जो आहे ना तो टेरिफच्या अगेन्स्टमध्ये आहे. त्याच्यामुळे हे जे कॉन्फ्लिक्ट आहे ना त्यामुळे याचा जास्त इम्पॅक्ट सध्याला दिसत आहे. मला वाटत नाही, अजूनही मी पुन्हा एकदा सांगतो, जरी सगळे म्हणत असतील सेल सेल सेल, तरीही माझा स्वतःचा स्टान्स अजून तरी मी जोपर्यंत 22,500च्या खाली मार्केट 520च्या खाली क्लोज होत नाही, मी 1 किंवा 2 दिवस पाहिजे तोपर्यंत मी अजूनही मार्केटमध्ये घाबरण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. मार्केटमध्ये खूप फिअर पसरवला जातो किंवा अगदी ज्यांनी कधी गिफ्ट निफ्टी उभ्या आयुष्यात पाहिली नव्हती ना ते गिफ्ट निफ्टीचे स्क्रीनशॉट शेअर करताना तुम्हाला पाहायला मिळतील. तर सध्या त्याचा विचार करू नका. आणि सुट्टीत तर गिफ्ट निफ्टी तुम्ही जाऊन बदलूही शकत नाही. जे झाले ते झाले. उद्या कशा पद्धतीने ओपनिंग होते आणि आपलं काय त्यावरती रिॲक्शन असली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता जे होणार आहे त्याला नाही, इथे ज्यावेळेस ओपन होऊन आपण त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता यावरती तुमचा प्रॉफिट आणि लॉस उद्यासाठी ठरणार आहे. बाकी लॉंग रनमध्ये मला वाटत नाही की ते एवढं भीतीदायक वातावरण आहे. हां, जर बाकीच्या देशांनी केलं ना तर मी जसं आता मेन्शन केलं आणि पुढे 1-2 दिवसामध्ये यावरती मी अगदी डिटेल व्हिडिओ किंवा डिटेल एक्सप्लेनेशन आपल्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनलवरती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. जर ही तुम्हाला माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.